समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचं न्यूज चॅनल क्रांती सूर्य न्यूज। संपादक शशिकांत राजवंत। तासगाव तालुक्यात 69 गावे आहेत, परंतु पोलीस ठाणे मात्र एकच आहे। त्यामुळे तालुक्यात कायदा सुव्यवस्था राखताना पोलिसांना तारेवरची कसरत करावी लागत आहे। सावळज गावात पोलीस ठाण्याची इमारत व निवासस्थानासाठी 20 गुंठे राखीव जागा आहे। त्या ठिकाणी नवीन पोलीस ठाणे मंजूर करून उभारावे या मागणीसाठी राष्ट्रीय दलित पॅंथर सेनेचे प्रदेशाध्यक्ष प्रशांत केदार व शिवसेना माजी तासगाव तालुका प्रमुख अनिल शिंदे यांच्या नेतृत्वाखाली पाण्याच्या टाकीवर चढून शोले स्टाईल आंदोलन करण्यात आले। यावेळी तहसीलदार अतुल पाटोळे यांना दिलेल्या निवेदनात केदार यांनी म्हटले आहे की राज्य शासनाने नवीन पोलीस ठाणे निर्मिती संदर्भात 25 ऑगस्ट 2023 रोजी नवीन अध्यादेश जारी केला आहे। या नवीन अध्यादेशातील अटी व शर्तींचा विचार करता सावळज येथे स्वतंत्र नवीन पोलीस ठाणे उभा राहू शकते। सावळज येथे पोलीस दूरक्षेत्र आहे। या दूरक्षेत्राअंतर्गत 20 गावे येतात। सावळज पूर्व भागातील गावात कोणत्याही गावात गुन्हा घडल्यास तासगाव येथे यावे लागते। परिणामी दूरच्या अंतरावरून येताना नागरिकांचा वेळ पैसा वाया जाऊन मानसिक त्रासाला सामोरे जावे लागते। तसेच एका पोलीस ठाण्यातील तटपुंजे कर्मचारी व तुलनेने वाढलेली गुन्हेगारीमुळे गुन्ह्यांची निर्गती रखडत आहे। सन 2015 मध्ये तत्कालीन तासगाव उपविभागीय पोलीस अधिकारी कृष्णात पिंगळे यांनी सावळज नवीन पोलीस ठाण्याचा प्रस्ताव पोलीस महासंचालक यांच्याकडे पाठवला होता, परंतु त्यावेळी मागील 3 वर्षातील गुन्ह्यांचे सरासरी प्रमाण कमी असल्याने प्रस्ताव नामंजूर करण्यात आला। परंतु आज रोजी नवीन पोलीस ठाणे मंजुरी अध्यादेशातील नियम व अटीत सावळज पोलीस ठाणे बसते आहे। पूर्व भागातील वाढलेले गंभीर गुन्हे पाहता सावळज पोलीस ठाणे मंजूर करणे काळाची गरज बनली आहे। सावळज पोलीस ठाणे मंजुरीसाठी नवीन प्रस्ताव आवश्यक सर्व कागदपत्रांसह पोलीस महासंचालक यांच्याकडे पोलीस अधीक्षक कार्यालयाकडून पाठवण्यात आला। तेव्हा तासगाव पोलीस ठाण्यावरील ताण कमी करणे व पूर्व भागातील नागरिकांना सोयीच्या दृष्टीने तासगाव पोलीस ठाण्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तात्काळ मंजुरी द्यावी। सावळज पोलीस ठाण्याचा प्रलंबित प्रश्न दुर्लक्षित झाल्यास मुख्यमंत्री यांच्या वर्षा बंगल्यासमोर 15 ऑगस्ट 2026 पासून बेमुदत धरणे आंदोलनाचा इशारा प्रशांत केदार, अनिल शिंदे, तमा दोडमणी यांनी निवेदनाद्वारे दिला आहे। आंदोलनावेळी युवती राज्याध्यक्षा प्रमिला गावडे, मातंग सेवा संघाचे तमा दोडमणी, अजय चव्हाण, सोनू हंकारे, निखिल देवकुळे, कांता शिंदे, निकिता केदार, संजय देवकुळे, शुभम केंगार, प्रकाश गुजले आदी उपस्थित होते। क्रांती सूर्य न्यूज। संपादक शशिकांत राजवंत। सबस्क्राइब करा, बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका।